प्रिया प्लीज हे बघ अंजली मलाच कळायला हवं होतं. सत्यजितनी जा म्हटल्यावर लगेच इकडनं निघायला हवं होतं. हे बघ मी काय म्हणते तू एकदा मला तर काही ऐकायचं नाहीये मंजिरी. आश्रितांनी ना हक्क सांगायचा नसतो कधी, पण मी मूर्ख आहे ना. हेच समजत राहिले की हे घर माझं, इकडची माणसं माझी आहे. तिथेच चुकलं माझं. प्रिया अगं असं का विचार करतेस? प्लीज नको समजूत काढूच माझी. गेल्या वेळी सत्यजित जा म्हणाला होता ना, तेव्हा मी निघाले होते, पण तू माझी समजूत काढलीस म्हणून मी इकडे थांबले. आणि असाच अपमान सहन करावा लागतोय मला. आश्रित असले ना तरी स्वाभिमान आहे मला. निघायचं इकडनं लगेच हे ऐकवतो तो मला. हे उठता बसता अपमान सहन करण्याची सहनशक्ती नाहीये आता माझ्यात. प्लीज मी नाही राहू शकत. मी जाते. प्रिया प्लीज असं का करतेस? हे बघ त्यांच्या मनात असं काहीच नाहीये. आणि आता एवढ्या रात्री तू एकटी कुठे जाणार आहेस? खूप धर्मशाळा आहे तिकडे, कुठेही जाऊन राहील. आणि कुठेही नाही जमलं ना तर रस्त्यावर राहीन, पण या घरात राहणार नाही. आता खरंच राहणार नाही. हे बघ प्रिया, हे बघ आता ते खूप चिडले होते आणि त्या रागाच्या भरात सगळं बोलून गेले. माझं ऐक, सकाळपर्यंत थांब, मी बोलते त्यांच्याशी. मंजिरी मी आजपर्यंत खूप केलं या घरासाठी, आणि त्याची किंमत काय केली त्यांनी? निघायचं इकडनं लगेच, ही किंमत केली. माझ्या भावनांची, या घरासाठी पाहिलेल्या स्वप्नांची ही किंमत. तुला नाही कळणार. मी आता इथे नाही राहू शकणार. माझं मनच मला इथे नाही राहू देणार. प्रिया मी नाही जाऊ देणार तुला. म्हणजे दोन्हीकडून मरण माझंच आहे ना. सत्यजित मला इथे राहू देत नाही आणि तू इकडनं जाऊ देत नाहीस. काय करायचं मी? सांग ना, मी काय करायचं? आता यापुढे आणखी काही सहन करण्याची शक्ती खरंच नाही उरली माझ्यात. इनफ. प्रिया प्लीज हे बघ, मला जरासा वेळ दे. मी बोलते ना त्यांच्याशी. सॉरी, आता नाही जमणार. प्रिया तुला शपथ आहे माझी. प्रियाला राहू दे ना इथे.